नमस्कार फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर या आधीचे माझे ज्यांनी व्हिडिओ बघितले असेल त्यांना माहिती असेल की साईट सीन बघायला आम्ही निघालेलो आणि बघता आलेच नाहीत कारण की खूप पाऊस पडतो. सो आजच्या व्हिडिओमध्ये देखील मी तुम्हाला फ्लावर गार्डन दाखवणार आहे आणि इथे पाऊस कंटिन्युअसली येतो आहे. सो हा रेनकोट वेअर करूनच आहे. सो आमचे फोटोजही येणार नाही आहेत. आता इतकी छान ड्रेसिंग करून आलेलो आहोत आम्ही. वाट लागली आहे सर्वांची पूर्ण पावसाने. सो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फ्लावर गार्डन दाखवणार आहे आणि त्यानंतर आम्ही इथे पुढे थोडीफार शॉपिंग केलेली एका लेकजवळ ती देखील दाखवणार आहे आणि त्यानंतर आम्ही दुपारचा जो लंच केला तो दाखवणार आहे. सो चला व्हिडिओ स्टार्ट करूयात. लेट्स गो. आता आम्ही रोज गार्डन बाहेर आहोत. पावसामुळे पूर्ण सगळी वाट लागली आहे. आम्हाला म्हणजे बुजगावण्यासारखं रेनकोट घालून फिरावं लागते कारण की पूर्ण सगळीकडे पाऊस आहे. सो इथे रोज गार्डनच्या बाहेर आहे. आपण इथे तिकीट काढायचं आहे. तर आता आपण आलो आहोत फ्लॉवर गार्डन बघायला. सो इथे अगोदर तुम्हाला तिकीट काढावं लागेल. तिकीट काउंटर आहे हे. त्या गार्डनमध्ये तुम्हाला फिरायचं असेल तर पर पर्सन फक्त 50 रुपीज तिकीट आहे, 50 रुपये. आम्ही छान रेडी होऊन आलो आहे आणि पावसामुळे पूर्ण वाट लागली आहे. आमचे फोटोज वगैरे पण झाले नाही आहेत कारण की जिथेही आम्ही साईट सीनवर उतरतोय तिथे पाऊसच येतो आहे. तर कोणाचेच फोटो झाले नाही आहेत. या रेनकोट घालून या रेनकोटवरती जे काय असेल ते आम्ही केलं आहे. चल ना पुढे. खाली नाही जाते, खाली वरनं खाली आहे. एक मिनिट. फोटो काढायला खूप सारे पॉइंट आहेत. तिथे सरकले आतमध्ये पण आहे काय खाली? वाव, छान आहे. सगळ्यांनी काढा इथे पण. तिथून हालायचंच नाही सगळ्यांनी. वरनं जो व्ह्यू येईल ना. वगैरे अरे जा, नंबरच नाही भेटणार ते सगळे. मी जाऊ पहिली पावसामुळे सगळे वैतागले.
त्याच्यानंतर खूप जास्त पाऊस यायला लागलेला. सो आम्ही स्वतःचेही फोटोज नाही काढले आणि फ्लॉवर गार्डनही आम्ही पूर्ण फिरू शकलो नाही पावसामुळे. सो नंतर आम्ही लवकरच इथून बाहेर पडलोत आणि आम्ही गेलो त्यानंतर डिनर करायला. सो आता आम्ही ज्या हॉटेलमध्ये डिनर केलं आहे त्या हॉटेलमध्ये आपण आलो आहोत. सो हे आहे हॉटेल. ह्या हॉटेलमध्ये आम्ही डिनर केलं. फार मस्त जेवण होतं. सो चला आता मी तुम्हाला दाखवते डिनर. सर्वांचा फास्ट आहे. सो उद्या कोणी नॉनव्हेज खाणार आहे सगळेजण आम्ही आजही नॉनव्हेज सो खूप जास्त भूक लागलेली. तर जेवणामध्ये आम्ही चिकन तंदुरी, चिकन फ्राय आणि सुरमई फ्राय, रोटी, राईस, भरपूर चिकन ग्रेव्हीसुद्धा ऑर्डर केलेली. सो मस्तपैकी आम्ही पोट भरून जेवण करून घेणार आहोत. सो चला आता मी जेवून घेते. सो डिनर करून थोडेसे पाय मोकळे करण्यासाठी बसमधून ॲक्च्युली लेकवरती आमच्यातले सर्वजण नाही आल्यात. आम्हीच काही जण उतरलो कारण की खूप जास्त जेवण केलं आहे आणि पाऊसही खूप जास्त येतो. सो लेकवरती तर काहीच बघता येणार नाही ना तिथे जाताही येणार आहे. फार रस्त्यावरती सुद्धा चिकचिक आहे. सो आम्ही इथे म्हटलं थोडंफार इथे जवळपास काही शॉप्स आहे. सो शॉपिंग करूयात आणि पायही मोकळे होतील. सो आम्ही आलो आहोत आता शॉपिंग करायला. सो इथे जी काही आम्ही शॉपिंग केली ती सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. सो चला शॉपिंग स्टार्ट करूयात. लेट्स गो. इथे राईड आहे या तलावामध्ये पण पावसामुळे ॲक्च्युली ती राईड बंद आहे तर आम्ही जाणार नाही आहोत. सो आता आपण शॉपिंग करणार आहोत. हो मला काहीच नको. ॲक्च्युली आम्ही फार हौसेने इथे शॉपिंग करायला आलो आणि गंमत अशी झाली की ते बार्गेनिंगच करत नव्हते. सो नाही म्हणून तरी पण आमच्यातल्या बऱ्याच जणांनी इथून काय गिफ्ट्स देण्यासाठी कोणाकोणाला घेतलं. सो आम्ही इथून एक टॉईज घेतला आमच्या आहूसाठी. चला तर आता मी तुम्हाला दाखवते इथे केरळच्या काय युनिक वस्तू आहेत त्या. थांबा कोमल पिल्लूसाठी काहीतरी बघ. सो दीदी आणि माझं नेहमीच आहे आम्ही कुठेही फिरायला गेलो की फक्त आहूसाठी काहीतरी युनिक असं खेळणं शोधत असतं. सो इथे आम्ही तेच करत आहोत. आहूसाठीच खेळणे पाहत आहोत. सो शॉपिंग आमची झाली आहे आणि तिच्यासाठी आम्ही इथून खेळणंही घेतलं आहे. हाँ नहीं वो नहीं वो वाला बोर्ड अलग था ना वो रख. मग तर तुम्हाला फ्लॉवर गार्डन कसं वाटलं आणि आम्ही केलेली शॉपिंग कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आम्ही ज्या हॉटेलमध्ये लंच केला त्या हॉटेलमध्ये तुम्हाला लंच करायला आवडेल का तेही मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. खालती जी बेल आयकॉन दिसते तिला क्लिक करा. सो यापुढचे जेही काही व्हिडिओज मी अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. सो गाईज मस्त राहा, काळजी घ्या, टेक केअर, बाय.